सर्वांना नमस्कार. मित्रांनो, माणसाच्या जीवनात अशा काही घटना घडतात ज्या माणसाला घडाव्या म्हणून इच्छा नसते, परंतु परिस्थिती त्या घडवून आणते. माझी आजची कथा अशाच काही संदर्भात आहे. कथा काल्पनिक आहे, परंतु तुम्हाला नक्कीच आवडेल. कथेचे शीर्षक आहे गंध नसलेले अत्तर. ए बाबा, ए राजा उठ ना. आईने राजाला आवाज दिला. राजा डोळे चोळत उठला. आईला म्हणतो, झोपू दे ना थोडा वेळ. आई म्हणते, अण्णाच्या कामावरून फोन, तुला बोलवले. तिचा आवाज थोडासा घाबरलेला होता. राजाने पटकन फोन घेतला. तिकडून आलेला आवाज ऐकल्यानंतर तो ताडकन उभा राहिला. ताबडतोब तोंड धुवून शर्ट घातले आणि बाहेर निघाला. तेवढ्यात आई म्हणते, काय झालं रे? अण्णा ठीक आहेत ना? राजा म्हणाला, अण्णा ठीक आहेत. त्यांच्या कामावर काहीतरी गडबड झाली आहे. मी तिकडे जाऊन येतो असे म्हणून तो घाईघाईत बाहेर पडला. बाहेर जाऊन त्याने त्याच्या मोठ्या बहिणीला फोन लावला. तो म्हणाला, अक्का, अण्णाच्या कामावर गडबड झाली आहे. मला 3,000 रुपये हवे आहेत असे म्हणून त्याने सर्व हकीकत त्याच्या बहिणीला सांगितली. तेव्हा बहीण म्हणाली, ठीक आहे, माझ्याकडे नाहीत, मी तुला उसने घेऊन देते. राजाची बहीण एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला होती. तिने तिच्या शेठकडून अर्जंट काम सांगून 3,000 रुपये उसने घेतले आणि ते राजाला आणून दिले. राजा बसमध्ये बसला व अण्णाच्या कामाच्या ठिकाणाकडे निघाला. त्यावेळेस त्याला भूतकाळ आठवला. त्याचे वडील अण्णा म्हणजे सुभाषराव, एक मध्यमवर्गीय माणूस, कुणाच्याही आधात नाही, मधात नाही, सरळ मार्गाने चालणारा. त्यांची पत्नी जया आणि 2 मुलं, मोठी मुलगी सुनीता BA पर्यंत शिक्षण पूर्ण करून एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करीत होती आणि दुसरा मुलगा राजा, जो यावर्षी 12वीला होता. सुभाषराव एका सोसायटीमध्ये वॉचमॅनचे काम बघत होते आणि आई जया दुसऱ्यांच्या घरचे धुणे भांडे करून दोघेही घरचा उदरनिर्वाह चालवित असत. त्यांनी मुलांच्या लाडात कधीही काहीही कमी केली नव्हती. जेवढ्या जास्त सोयी सुविधा देता येतील तेवढ्या देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मुलांना चांगले संस्कार व प्रामाणिकपणे जगावं यांची शिकवणसुद्धा देत होते. अशा गूढ विचारात राजा गेला असताना कंडक्टरने बेल वाजवली. राजा खटकन शुद्धीवर आला. त्याच्या लक्षात आले की आपला स्टॉप आला. तो गाडीच्या खाली उतरून अण्णाच्या कामावर गेला. त्या ठिकाणी सूटबूटवाले माणसं उभे होते. त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस राजा म्हणाला, मी सुभाषरावचा मुलगा, माझे वडील सुभाषराव कुठे आहेत? त्या माणसांनी समोर बोट करून दाखवले. ते सुभाषराव त्या ठिकाणी बसलेले आहेत. राजा आपल्या वडिलाकडे गेला. तो म्हणाला, अण्णा. त्यावेळेस सुभाषराव म्हणाले, अरे राजा, तू कशाला आलास? मी बघून घेतो सगळं असे म्हणत त्यांनी राजाकडून नजर चोरली. राजा परत समोरच्या माणसाकडे गेला. तो म्हणाला, साहेब, काय झालं? त्यावेळेस ते साहेब म्हणाले, तुझ्या बाबांनी यांच्या घरात चोरी केली. एक मोठी अत्तराची बाटली चोरली आहे. त्यावेळेस राजा म्हणाला, नाही, शक्य नाही. माझे वडील प्रामाणिक आहेत, ते असे करणे शक्य नाही. त्या दोन्ही व्यक्तींनी राजाला CCTVचे कनेक्शन असलेल्या रूममध्ये नेले आणि व्हिडिओमध्ये दाखवले. सुभाषराव त्या व्यक्तीच्या घराची बेल वाजवतात. त्या घरातून एक स्त्री बाहेर येते. त्यावेळेस सुभाषराव म्हणतात, तुमचे पार्सल आले आहे. ती बाई ते पार्सल घेते. त्यावेळेस सुभाषराव म्हणतात, एक ग्लास पाणी द्या. ती स्त्री जेव्हा पाणी आणण्याकरिता आतमध्ये जाते त्यावेळेस सुभाषराव टेबलवर ठेवलेली महागड्या अत्तराची बाटली उचलून खिशात घालतात. हा व्हिडिओ जेव्हा राजाला दाखवण्यात येतो तेव्हा राजाच्या डोळ्यातून पाणी येते. तो म्हणतो, अण्णा,
असे करणे शक्य नाही. अण्णा आम्हालासुद्धा प्रामाणिकपणाची शिकवण देतात, ते असे करणे शक्य नाही. त्यावेळेस ते दोन्ही व्यक्ती राजाला म्हणतात, ते प्रामाणिक आहेत म्हणूनच त्यांना आम्ही कामावर ठेवले होते आणि या कारणास्तव आम्ही आत्तापर्यंत पोलिसांना बोलवलं नाही. त्यावेळेस राजा त्यांना हात जोडून विनंती करतो, साहेब तुमच्या अत्तराचे किती पैसे झाले सांगा, परंतु पोलिसांना बोलवू नका. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो 2,000 रुपये झाले आहेत. राजा खिशातले 3,000 रुपये काढून त्या व्यक्तीच्या हातात देतो. तो व्यक्ती त्यातून 1,000 रुपये राजाला परत देतो आणि म्हणतो, यापुढे आम्ही तुझ्या बाबाला कामावून कमी केले आहे, असे म्हणून ते व्यक्ती तिथून निघून जातात. राजा अण्णाकडे बघतो. अण्णा विचार करत होते, आपल्याला ही दुर्बुद्धी का सुचली? आपण आपल्या मुलांना प्रामाणिकपणाची शिकवण देतो आणि आज आपणच आपल्या मुलासमोर चोर ठरलो आहोत. केवळ एक महागडे अत्तराचा श्वास आपल्या मुलांना मिळावा म्हणून अण्णा असा मनामध्ये विचार करत होते. तेवढ्यात राजा त्या ठिकाणी आला आणि सुभासरावला म्हणाला, अण्णा चला. परंतु त्या अत्तराने राजाच्या जीवनात एक वेगळाच गंध निर्माण केला होता. आता अण्णा देवाघरी निघून गेले होते आणि राजाही शिकून मोठ्या कंपनीत साहेब झाला होता. परंतु त्याने ती अत्तराची बाटली तशीच सांभाळून ठेवली होती. त्याने एकही वेळेला अत्तराचा सुगंध पाहिला नाही. ज्या वेळेला कपाट उघडायचा त्यावेळेला तो अत्तराच्या बाटलीकडे बघायचा आणि अण्णाची आठवण काढायचा. त्याला वाटायचे, प्रामाणिकपणाची शिकवण देणाऱ्या अण्णांनी हे पाऊल परिस्थितीमुळे उचलले की आपल्या मुलांना भौगोलिक सुख देण्याकरिता. या प्रश्नाचे उत्तर फक्त नियतीला आणि परिस्थितीलाच माहीत. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो, आपण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरीही परिस्थिती आपल्याकडून कुठे ना कुठेतरी अपराध चूक घडून आणते. त्यासाठी आपण आपल्या मनाला आवर घालायलाच हवा. मित्रांनो, माझी ही कथा आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.